हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या रविवार 29 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की या मालिकेत आता पुढे काय काय ट्विस्ट येणार आहेत आणि दिवसेंदिवस ही मालिका आता खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे. फ्रेंड्स, आता मल्हारने ठरवलं आहे की तो नुपूरच्या आयुष्यात सगळी सुख आणणार आहे. कारण नुपूरच्या आयुष्यात आता सुखाला कोणतीही जागा राहिलेली नाही आहे. जेव्हापासून वेदांत हे जग सोडून गेला तेव्हापासून नुपूरने ठरवलं की तिला जगायचं आहे, पण फक्त आपल्या कुटुंबासाठी. कारण तिच्याशिवाय घरात कमवणारं दुसरं कोणीच नाही आहे. ईशासाठी, आपल्या भावासाठी, आशासाठी तिने जगायचं ठरवलं होतं. पण स्वतःच्या आयुष्यात कोणतंही सुख येऊ द्यायचं नाही, आनंद साजरा करायचा नाही असंच तिने ठरवलं आहे. स्वतःचा वाढदिवस साजरा ती करत नाही, ती होळी खेळत नाही, रंग खेळत नाही, कोणत्या सणावाराला चांगली तयार होऊन जात नाही. पण आता मल्हारने तिचं संपूर्ण आयुष्य बदलायचं ठरवलं आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मल्हारला असं वाटतं की वेदांचा अपघात त्याच्या हातून झाला आहे आणि वेदांचा जीव गेला म्हणूनच नुपूरच्या आयुष्यात हे दुःख आहे. आणि मग मल्हारने ही सगळी गोष्ट आशाला सांगितली आहे. आशाला कळलं की आपल्या वेदांचा जीव घेणारा मल्हारच होता. तेव्हा तर आशा खूप चिडली, पण नंतर तिच्या लक्षात आलं की मल्हारला शिक्षा देऊन काहीही होणार नाही. कारण वेदांत तर परत येणार नाहीये. आणि जरी नुपूरला समजलं की मल्हारनेच वेदांचा जीव घेतलाय, त्याचा अपघात केलाय, तर नुपूर आणखीनच दुःखी होईल. मल्हारला शिक्षा मिळाल्यामुळे नुपूरचं आयुष्य तर काही बदलणार नाहीये. त्यामुळे मग आशाने मल्हारला सांगितलं की तू नुपूरच्या आयुष्यात रंग भरायचे. नुपूरचं आयुष्य जे बेरंग झालंय त्या आयुष्यात तुला आनंद आणायचा आहे, नुपूरला खुश करायचं आहे. आणि मग मल्हारने त्यासाठीच एकानंतर एक वेगवेगळ्या गोष्टी केल्या. सगळ्यात आधी तर त्याने नुपूरबरोबर होळी साजरी केली. नुपूर चिडली होती, पण मल्हारने तिच्या रागाला भीक न घालता तिला आयुष्यात पुन्हा एकदा रंग भरण्यास सांगितलं. मग नुपूरचा वाढदिवस आला. नुपूरने हे सुद्धा ठरवलं होतं की ती वाढदिवस साजरा करत नाही, तिला वाढदिवस साजरा करायचा नाहीये. पण मल्हारने ही सुद्धा गोष्ट करून दाखवली. नुपूरचा वाढदिवस साजरा करून दाखवला. नुपूरने जरी केक कट केला नसला, पण मल्हारच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तिने नक्कीच स्वीकारल्या आणि आपला वाढदिवस साजरा करताना तिलाही आनंद झाला. आणि मग आला गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी नुपूर ही ऑफिसच्या कार्यक्रमात तयार होऊन यायला तयार नव्हती. पण मल्हारने तिला बॉससारखी ऑर्डर दिली. मी तुमचा बॉस म्हणून तुम्हाला ऑर्डर देतोय, तुम्हाला तयार होऊन यावंच लागेल. नुपूरचा नाईलाज झाला आणि नुपूरने मस्त छान नऊवारी साडी नेसली. छान सुंदर मेकअप करून ती या कार्यक्रमात पोहोचली. एवढंच नाही तर गुढीपाडव्याच्या शोभायात्रेतसुद्धा ती सहभागी झाली. आणि मग त्यानंतर गुढीसमोर तिने आपल्या लेझिम नृत्याची सेवासुद्धा अर्पण केली. आणि तेव्हा तर ती खूपच छान दिसत होती, खूप उत्साहात होती, खूप खुश होती. मल्हारने गुढीपाडव्याचा कडुनिंबाचा प्रसाद खायला नकार दिला, तर नुपूरने हे चॅलेंजसुद्धा स्वीकार केलं आणि मल्हारला हा प्रसाद खाऊच घातला. म्हणजे नुपूरला जगायचंय, खुश राहायचंय, आनंदी राहायचंय. पण जेव्हापासून वेदांत तिच्या आयुष्यातून कायमचा निघून गेलाय, वेदांतचा मृत्यू झालाय, तेव्हापासून नुपूरला असं वाटतं की तिला आता जगण्याचा कोणताच अधिकार नाहीये. वेदांतलाच तिने आपलं संपूर्ण आयुष्य मानलं होतं आणि आता वेदांतच नाही तर जगून तरी काय फायदा असा विचार ती करतीये. म्हणून नुपूरचं आयुष्य बेरंग झालंय, दुर्मुखलेलं झालंय. पण आता आशाच्या सांगण्यावरून मल्हारने तिच्या आयुष्यात रंग भरायला सुरुवात केली आहे. मग होळी असो, तिचा वाढदिवस असो किंवा गुढीपाडवा असो, या गोष्टी तर झाल्याच. पण या काही क्षणिक गोष्टी होत्या ज्यामुळे नुपूरला काही क्षण आनंद झाला, पण तिचं आयुष्य बदललं नाही. तेव्हा मल्हारने आशाला विचारलं की मला नुपूरबद्दल जाणून घ्यायचं आहे. वेदांच्या मृत्यूपूर्वी नुपूर कशी होती, तिची स्वप्न काय होती, तिला आयुष्यात काय करायचं होतं. आणि या सगळ्या गोष्टी आशाला माहीत होतं की कोठे मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी होत्या वेदांच्या जुन्या बॅगमध्ये. मल्हारने चोरांना पाठवून ही बॅग त्यांना चोरून आणायला सांगितली आणि या बॅगमध्ये नुपूर आणि वेदांच्या सगळ्या आठवणी होत्या. त्यात एक डायरी होती तुझ्या सोबतीने नावाची. आणि या डायरीमध्ये नुपूरने वेदांतबरोबर तिला आयुष्यात काय काय करायचं आहे हे सगळं लिहून ठेवलेलं होतं. आणि मल्हार रात्रभर ही डायरी वाचत बसलेला होता. या डायरीमध्ये नुपूरच्या सगळ्या इच्छा होत्या आणि नुपूर आज अशी का जगतीये याचं उत्तरसुद्धा होतं. कारण नुपूरने वेदांतलाच आपलं संपूर्ण जग, आपलं संपूर्ण आयुष्य मानलं होतं. तिला आयुष्यात जे काही करायचं होतं
ते सगळं वेदांच्या साथीने करायचं होतं. पण जेव्हा वेदांतच हे जग सोडून गेला तेव्हा तिचं आयुष्यसुद्धा तिच्यापासून दूर निघून गेलं. तिची स्वप्नसुद्धा तिच्यापासून दूर कायमची निघून गेली. आणि या डायरीमध्ये नुपूरने आपली सगळी स्वप्न लिहिलेली होती. मला तुझ्या सोबतीने विकेंडला नाटक पाहायचं आहे, त्यानंतर पावभाजी खायची आहे, फालुदा प्यायचा आहे. ही तिची एक छोटीशी साधी भोळी इच्छा होती. आणि मल्हारने हीच इच्छा सगळ्यात आधी पूर्ण करायचं ठरवलं आहे. कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मल्हारने नाटकाची 2 तिकिटे मागवलेली असतील आणि तो नुपूरला म्हणेल, मिस नुपूर तुम्ही माझ्याबरोबर नाटक पाहायला चला. नुपूरला मोठा धक्काच बसेल. मल्हार तिला आपल्याबरोबर नाटक पाहायला घेऊन जातोय यावर तर तिचा विश्वासच बसणार नाही. आणि त्यात नुपूरला हे सुद्धा आठवणार की मी हे स्वप्न पाहिलं होतं. मला माझ्या वेदांच्या साथीने शनिवारच्या दिवशी विकेंडला नाटक पाहायचं होतं, पण मी ती इच्छा वेदांबरोबर नाही पूर्ण करू शकले. आता मल्हारबरोबर मी कशी जाऊ असं म्हणून नुपूर यासाठी नकार देईल आणि म्हणेल, सर मला नाही जमणार. मल्हारने तर ठरवले असेल की काही झालं तरी मला नुपूरला बरोबर न्यायचं. आणि मग मल्हार तिला म्हणेल, ठीक आहे मिस नुपूर, मी आयुष्यात पहिल्यांदा नाटक पाहायला जाणार होतो. मी घरात सगळ्यांना विचारलं, ऑफिसमध्ये विचारलं, पण कोणालाच वेळ नाही आहे, सगळे बिझी आहेत. आता तुम्ही नाही म्हणताय, मग ठीक आहे, मी सुद्धा नाही जाणार. कारण नाटकाला एकटं जाऊन काय करू, एकटं नाटक पाहून काही मजा नाही आहे. आणि तो चक्क हे नाटकाचं तिकीट फाडून टाकण्याचा प्रयत्न करेल. नुपूरला वाईट वाटणार की सरांनी पहिल्यांदाच माझ्याकडे काहीतरी मागितलं आहे. आजपर्यंत त्यांनी फक्त मला दिलं आहे. मग त्यांची एवढीशी इच्छा मी पूर्ण करू शकत नाही का? त्यांच्याबरोबर नाटक पाहायला जाऊ शकत नाही का? आणि नुपूर यासाठी तयार होईल आणि मल्हारला म्हणेल, ठीक आहे मल्हार सर, मी तुमच्याबरोबर नाटक पाहायला यायला तयार आहे. मल्हारला खूप आनंद होईल आणि नुपूर आणि मल्हार हे दोघे नाटक पाहायला जातील. आता या दोघांची ही जी नाटक डेट आहे ती तर खूपच भारी असेल. दोघे एकत्र मस्त नाटक पाहतील आणि त्यानंतर या इच्छेमधील पुढच्या ज्या गोष्टी होत्या की नाटक पाहिल्यानंतर आम्हाला एकत्र पावभाजी खायची आहे, फालुदा प्यायचा आहे, या इच्छासुद्धा मल्हार नक्कीच पूर्ण करेल. नाटक पाहून झाल्यावर दोघे जेव्हा बाहेर निघतील तेव्हा मल्हार म्हणेल, मला खूप भूक लागली आहे आणि मला काहीतरी चमचमीत खावंसं वाटतंय, पावभाजी खाऊयात का? आणि नुपूरला आश्चर्य वाटणार, मल्हार माझ्या इच्छांबद्दलच कसं काय बोलतोय? पण मल्हारला हे कसं माहीत असेल? हे तर फक्त मला आणि वेदांतला माहीत होतं. असा विचार करून नुपूर यासाठी हो म्हणेल. हे दोघे पावभाजी खायला जातील आणि मल्हारला पावभाजी खूप तिखट लागल्यामुळे त्यानंतर फालुदासुद्धा पितील. म्हणजे नुपूरची ही इच्छा 100% पूर्ण होणार. नाटकसुद्धा पाहून होईल, पावभाजीसुद्धा होईल आणि फालुदासुद्धा होईल. आणि यानंतर नुपूरच्या अनेक इच्छा असतील ज्या वेदांच्या सोबतीने तिला पूर्ण करायच्या होत्या. या सगळ्या इच्छांमध्ये एक खूप मोठी आणि महत्त्वाची इच्छा होती जी नुपूरच्या आयुष्याबद्दल, तिच्या करिअरबद्दल होती. नुपूरला स्वतःचं हॉटेल सुरू करायचं होतं, पण वेदांबरोबर हे हॉटेल सुरू करेल असं तिने ठरवलं होतं. आणि मल्हार तिचं हे स्वप्न नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. आता नुपूर त्याच्या सुमती इव्हेंट्समध्ये हेड शेफ म्हणून काम करते. पण नुपूर किती छान स्वयंपाक बनवते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे नुपूरला स्वतःचं हॉटेल सुरू करायचं होतं. आणि आज न उद्या मल्हार तिची ही इच्छासुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. नुपूरला जगायचं होतं, संपूर्ण जग फिरायचं होतं आणि या सगळ्या इच्छा नक्कीच मल्हार पूर्ण करू शकतो. आणि मल्हारला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी की नुपूरच्या इच्छा पूर्ण करताना नुपूरला हे सुद्धा समजायला नको की मल्हार माझ्या इच्छा सगळ्या कसे काय पूर्ण करतोय. मल्हारला हे सगळं कसं माहीत आहे? कारण जर नुपूरला त्याच्यावर संशय आला आणि एखाद्या दिवशी नुपूर त्याच्या रूममध्ये पोहोचली आणि तिला कळलं की मल्हारनेच माझी बॅग चोरली आहे, तर मात्र मल्हार आणि नुपूरच्या नात्यात मोठे गैरसमज निर्माण होऊ शकतात. आणि मल्हारला नुपूरला सत्य सांगावं लागेल की वेदांचा अपघात मीच केला होता. आणि ज्या दिवशी हे सत्य नुपूरला कळेल त्या दिवशी नुपूर आणि मल्हार या दोघांचं नातं कायमचं तुटणार. कारण एक वेळ आशाने नुपूरचा विचार करून मल्हारला माफ केलं, मल्हारला पश्चाताप करण्याची संधी दिली. परंतु नुपूर मल्हारला अशी कोणतीही संधी देईल, त्याला पश्चाताप करायला सांगेल, त्याला माफ करेल असं वाटत नाही. नुपूर तर सरळ सरळ मल्हार विरुद्ध पोलीस तक्रार करेल आणि त्याला पोलिसांच्या हवाली करेल, त्याला जेलमध्ये पाठवेल, एवढं मात्र नक्की. त्यामुळे नुपूरला वेदांत आणि मल्हारच्या अपघाताबद्दल
काहीही समजायला नको हेच नुपूर आणि मल्हारसाठी एकदम योग्य आहे. आणि या इच्छा पूर्ण करता करता मल्हार नुपूरच्या ज्या इच्छा पूर्ण करतोय त्या करता करता मल्हार नक्कीच नुपूरच्या आयुष्यात वेदांची जागासुद्धा घेऊ शकतो. नुपूरने तर ठरवलंय की वेदांची जागा ती आयुष्यात कोणालाच देणार नाही, आयुष्यात परत कधीच लग्न करणार नाही. आणि मल्हारसुद्धा संजनावर प्रेम करायचा आणि संजना सोडून गेल्यानंतर मी सुद्धा कधीच कोणावर प्रेम करणार नाही असं मल्हारने सुद्धा ठरवलंय. परंतु या दोघांमध्ये नक्कीच एक नातं हळूहळू तयार होतंय. एक बॉस आणि एम्प्लॉईपेक्षा हे दोघे हळूहळू मित्र होत आहे, एकमेकांची काळजी घेत आहे आणि हे इच्छा पूर्ण करता करता हे दोघे नक्कीच एकमेकांच्या प्रेमात पडतील असं वाटतंय. दोघांना सुद्धा हे ॲक्सेप्ट करणं, स्वीकार करणं अशक्य असेल. नुपूर हे कधीच स्वीकार करू शकत नाही की वेदांशिवाय ती एका दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडली आहे. आणि मल्हारने सुद्धा स्वतःच्या मनाची दारं बंद करून ठेवली आहे की मी आता आयुष्यात परत कधीच प्रेम करणार नाही, कारण मला आता प्रेमावरच विश्वास राहिला नाही आहे. मला परत कधीच कोणता विश्वासघात सहन करायचा नाही आहे. पण मल्हार आणि नुपूर या दोघांच्या नकळतपणेच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतील एवढं मात्र नक्की. कारण प्रेम हे ठरवून होत नाही, तर ते नकळतपणेच होतं. आणि हे दोघेसुद्धा एकमेकांच्या प्रेमात पडतील. त्यांना ते स्वीकार करणं अवघड जाईल, पण आज ना उद्या ते स्वीकारसुद्धा करतील. आणि असाही काही ट्विस्ट येऊ शकतो ज्यामुळे या दोघांना नाईलाजाने लग्न करावं लागू शकतं. दोघे इच्छा नसतानासुद्धा लग्न बंधनात अडकतील. मग हे सगळं होत असताना आपली तायडी म्हणजे सागरिका काय करत असेल? सागरिका ही नेहमीप्रमाणे नुपूरच्या आयुष्यात काही ना काहीतरी संकट आणण्याचा प्रयत्न करणार. ती नुपूरचं घर पाडण्याचा प्रयत्न करते. आपण पाहिलं की सागरिका म्हणजेच तायडी ही महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तेथे ज्या ऑफिसरकडे नुपूरच्या घराची केस होती त्या केसबद्दल तिने ऑफिसरला सांगितलं आहे की तुला हवं ते मिळेल, पण ही केस माझ्या मनाप्रमाणे पुढे चालवायची. नुपूरच्या घरावर सील लागलं पाहिजे, नुपूरच्या घरावर हातोडा पडला पाहिजे, तिच्या डोक्यावरचं छप्पर कायमचं उडून गेलं पाहिजे. म्हणजे आता नुपूर आपल्या कंपनीत कामाला लागली आहे, तिला कंपनीतून तर बाहेर काढता येत नाही, मग तिला स्वतःच्या घरातून बाहेर काढायचं, तिचं राहतं घर तिच्याकडून हिसकावून घ्यायचं असं तायडीने ठरवलं आहे. आणि हे सगळं कशासाठी? तर नुपूर ही मल्हारच्या जवळ चालली आहे आणि मल्हार हा तायडीपासून दूर चालला आहे आणि तायडीला ते सहन होत नाही आहे. मल्हारच्या घोड्याची लगाम नेहमी आपल्या हातातच राहायला हवी, ही दुसऱ्या कोणाच्या हातात जायला नको अशी तायडीची इच्छा आहे. त्यामुळेच ती हे सगळं करते. म्हणूनच तायडीचा त्रास हा नुपूरला होतोय. त्यात मल्हारचा तायडीवर खूप जास्त विश्वास आहे. डोळे झाकून तो तायडीवर विश्वास ठेवतो. तायडी म्हणेल ती पूर्व दिशा, तायडी म्हणेल तसं, असं मल्हारचं आहे. आणि तो तर तायडीला स्वतःच्या आईच्या जागी मानतो. त्यामुळे नुपूरला जरी या तायडीचं खरं रूप माहीत आहे, उद्या मल्हार आणि नुपूर या दोघांमध्ये कितीही जवळीक निर्माण झाली, दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले, तरीसुद्धा मल्हार तायडीविरुद्ध काहीच ऐकून घेणार नाही. नुपूरने मल्हारला कितीही सांगितलं तायडी वाईट आहे, तायडी अशी आहे, तायडी तशी आहे, ती कट कारस्थानी आहे, तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम तिच्यामुळेच आहेत, तरी मल्हार हा नुपूरशी भांडेल पण तायडीशी भांडणार नाही किंवा तिला जाब विचारणार नाही एवढं मात्र नक्की. पण या मालिकेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट तोच आहे की ज्या दिवशी मल्हारचं सत्य नुपूरला कळेल की वेदांचा अपघात मल्हारच्या हातून घडला होता. मल्हार ती गाडी चालवत होता ज्या गाडीमुळे वेदांचा अपघात झाला होता. त्या दिवशी मल्हार आणि नुपूरच्या नात्यात एक मोठा वाद निर्माण होईल, मोठी दरी निर्माण होईल यात शंका नाही. पण या अपघाताचं सत्य वेगळंच आहे. सुरुवातीच्या एपिसोडमध्ये हे सत्य आपल्याला समजलं होतं, जे कोणालाच कदाचित आता लक्षात राहिलं नाही आहे. आणि हे सत्य म्हणजे वेदांचा अपघात हा मल्हारने केलेला नाही आहे, तर वेदांचा अपघात तायडीच्या हातून घडला होता. त्या गाडीचं स्टेअरिंग तायडीच्या हातात होतं, ज्या गाडीने या वेदांतला उडवलं होतं. तायडी ती गाडी चालवत होती. पण मग तेव्हा मल्हार खूप दुःखी होता, कारण संजना त्याला सोडून गेली होती आणि मल्हार दारू पिलेला होता. मल्हारला शुद्ध नव्हती आणि याच गोष्टीचा फायदा तायडीने उचलला आणि तिने हा आरोप मल्हारवरच लावला. मल्हारला असं सांगितलं की तू संजनाला शोधायला दारूच्या नशेत गाडी चालवत घराबाहेर पडला आणि या भरधाव वेगात तू एका मुलाला उडवलं. तेव्हापासून मल्हार खूप दुःखी आहे, त्याला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो. पण
तायडीला सुद्धा माहीत नाहीये की ज्याला उडवलं तो मुलगा वेदांत होता, नुपूरचा होणारा नवरा किंवा आशाचा मुलगा होता. पण नशिबाने अशी काही कलाटणी फिरवली की ही गोष्ट मल्हारला समजली की त्याच्या हातून जो अपघात झालाय असं तायडी सांगते, तो अपघात वेदांतचा होता. तो नुपूरचा होणारा नवरा होता, आशाचा मुलगा होता. आणि तेव्हापासूनच मल्हारने ठरवलं की मला आता नुपूरच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुख आणायचं आहे. आणि तीच तायडी आता नुपूरच्या आयुष्यात आणखीन दुःख कसं येईल यासाठी प्रयत्न करते. आणि मल्हार त्याच नुपूरच्या आयुष्यात आणखीन सुख कसं येईल यासाठी प्रयत्न करतोय. म्हणजे तायडी आणि मल्हार दोघे परस्पर विरोधी काम करताय. आणि आता या दोघांमध्ये कोण जिंकतं? तायडी नुपूरच्या आयुष्यात दुःख आणू शकते की मल्हार नुपूरच्या आयुष्यात सुख आणू शकतो? हे पाहणं खूपच मजेशीर आहे. आणि आता तर या मालिकेत एकच ट्विस्ट येण्याची आपण वाट पाहतोय, जसं जवळपास प्रत्येक मालिकेत होतं. आणि ते म्हणजे मालिकेतील मुख्य हिरो आणि हिरोईनचं लग्न. या दोघांचं लग्न हे आज ना उद्या नक्की होणार. हे दोघे प्रेमात पडतील, एकमेकांना प्रपोज करतील आणि मग त्यांचं लग्न होईल असं नाहीये. तर अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होईल ज्यामुळे या दोघांना नाईलाजाने लग्न करावं लागेल. मल्हार आणि नुपूर या दोघांचं नाईलाजाने लग्न होईल. नुपूर मल्हारची बायको बनवून त्याच्या घरी गृहप्रवेश करेल, जे काही तायडीला सहन होणार नाही. पण तायडीला सुद्धा नाईलाज झालेला असेल, कारण मल्हारसमोर तर तिला चांगुलपणाचं नाटक करावंच लागतं. मल्हारसमोर ती स्वतःचे खरे दात नाही दाखवू शकत. तायडीचे खायचे दात वेगळे आहेत, दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यामुळे ती नक्कीच मल्हारसमोर तर चांगुलपणाचा आव आणते, परंतु त्याच्या पाठीमागे त्याच्या पाठीत खंजीर खुपसायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. आणि जेव्हा मल्हार आणि नुपूरचं लग्न होईल, नुपूर या घरची सून बनून येईल, तेव्हा तिला मात्र हळूहळू सगळ्या गोष्टी समजतील. कारण मल्हारच्या डोळ्यावर तर तायडीच्या प्रेमाची पट्टी बांधली गेली आहे. पण नुपूरला सगळं सत्य समजायला लागणार की तायडीचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. ती मल्हारबद्दल जी काळजी दाखवते, प्रेम दाखवते, ते सगळं खोटं आहे. तिच्या मनात मल्हारबद्दल कोणतंच प्रेम नाही आहे, कोणतीच काळजी नाही आहे. ती फक्त या प्रॉपर्टीसाठी, बिझनेसची मालकीण होण्यासाठी या घरात आली आहे, ही गोष्ट नुपूरला समजेल. कारण जेव्हा मल्हारचे आईवडील जिवंत होते, हा सगळा बिझनेस मल्हारच्या आईवडिलांनी उभा केला होता. सुमती इव्हेंट्स ही कंपनी मल्हारच्या आईवडिलांची होती. आणि तायडीचे वडील हे काहीही कामाचे नव्हते, उलट ते कंपनीमध्ये घोटाळा करायचे. त्यामुळे मल्हारच्या आईवडिलांनी तायडीच्या आईवडिलांना आणि तायडीला घराबाहेर हाकलून दिलं होतं. आणि तायडी इतकी वर्ष गरिबीत जगली, तिने खूप त्रास सहन केला. तेव्हापासूनच तिला मल्हार आणि मल्हारच्या आईबाबांवर राग होता. हे सगळं माझं आहे, मला हे मिळवायचं आहे. माझ्या आईबाबाचा आणि माझा अपमान करून या मल्हारच्या आईबापाने मला घराबाहेर हाकललंय, याचा राग तायडीच्या मनात होता. आणि मग काही वर्षांनी मल्हारच्या आईबाबांचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. आता हा अपघात होता की तायडीने घडवलेला घातपात होता, हे सत्यसुद्धा येणाऱ्या काळात आपल्याला कळू शकतं. पण जेव्हा मल्हारचे आईबाबा देवाघरी गेले, तेव्हाच तायडीने या गोष्टीचा फायदा उचलला आणि तायडी ही आपल्या आईबापाला घेऊन पुन्हा एकदा मल्हारच्या घरी राहायला आली. मल्हारचे आईवडील तर नव्हते, त्यामुळे तिला अडवणारं कुणीच नव्हतं. मल्हारची अवस्थासुद्धा बिकट होती. त्याचे आईबाबा त्याला अचानक सोडून गेले होते. या संधीचा फायदा तायडीने उचलला आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुझी मोठी बहीण आहे, असा आवाहन मल्हारचा विश्वास जिंकला. आणि मग हळूहळू तिने मल्हारवर आपली जादू चालवली आणि मल्हार तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायला लागला. तायडीचा हाच प्लॅन आहे की मल्हारसमोर गोड गोड वागायचं आणि मल्हारच्या पाठीमागे आपले कांड करत राहायचे. आता तर तिने संपूर्ण कंपनीवर आपला हक्क गाजवायला सुरुवात केली आहे. कंपनी, प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेण्यासाठी ती प्रयत्न करते. आणि जर मल्हारच्या आयुष्यात कुणी आलं नाही तर नक्कीच तायडी त्याला कधी खाऊन टाकेल हे कळायचं सुद्धा नाही. कदाचित संजना ही सुद्धा खूप चांगली असेल आणि जर मल्हार आणि संजनाचं लग्न झालं तर आपलं काही खरं नाही हे तायडीला कळून चुकलं असेल. म्हणूनच तायडीने संजनाला आपल्या वाटेतून दूर केलं. पण अशा पद्धतीने केलं की सगळा दोष हा संजनावर आला आणि तायडी ही नामानिराळीच राहिली. पण नुपूर तशी नाहीये. या तायडीने नुपूरला कितीही मागे सारण्याचा प्रयत्न केला, आपल्या वाटेतून दूर करण्याचा प्रयत्न केला, तरी नुपूर ही तायडीच्या नाकावर टिचून मल्हारच्या समोर उभी राहील, तायडीचे प्रत्येक वार झेलेल आणि तायडीला धूळ चारणार
यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा वाटतं ना की मल्हार आणि नुपूरने लवकरच एक व्हावं, लवकर त्या दोघांचं लग्न व्हावं आणि नुपूर सुमती इव्हेंटची मालकीन बनवून या घरात यावी, खानविलकरांच्या घरात यावी. म्हणजे तायडीचे चांगलेच बाराती वाजवेल, तायडीचा प्रत्येक प्लॅन फ्लॉप करेल आणि तायडीलासाठी हे एखादं वाईट स्वप्न असेल. कारण तायडीने आजपर्यंत खूप मेहनत केली आहे मल्हारला फसवण्यासाठी. आणि जर नुपूर मल्हारची बायको बनून या घरात आली, या कंपनीची मालकीन बनून या घरात आली, तर मात्र तायडीची सगळी स्वप्न ही धुळीत मिळतील. तायडीच्या हातात काहीच राहणार नाही. तायडीला एकानंतर एक कट कारस्थानं करतच बसावी लागतील, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? मल्हार आणि नुपूरची जोडी आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.